नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या समर्पण सिरीजमध्ये, जिथे आपण रोज डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेतो। तर आपल्या समोर हा प्रश्न आहे, भारतीय तत्वज्ञान आणि परंपरा भारतातील स्मारके व कला यांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। याला आपल्याला थोडं इलॅबोरेट करायचं आहे, यावर आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे। तर प्रश्न वाचताच तुमच्या लक्षात आला असेल की जो लोकस आहे म्हणजे टॉपिक ज्यातून हा प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे भारतीय तत्वज्ञान। भारतीय तत्वज्ञान, तत्वज्ञान म्हणजे काय? फिलॉसॉफी, विचार, आयडियोलॉजी व स्मारके, जे इंडियन मॉन्युमेंट ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, स्मारकांबद्दल हा प्रश्न आहे। आता प्रश्नातून अपेक्षित असं काय आहे आपल्याला, ज्याच्यावर आपल्याला इलॅबोरेट करायचंय किंवा डिस्क्राइब करायचंय आपल्या मेन आन्सर मध्ये, तर ते म्हणजे भारतीय परंपरांचा भारतीय स्मारकांच्या आकृती व वास्तुकलेवर पडलेला प्रभाव। म्हणजे जे इंडियन मॉन्युमेंटचं आर्किटेक्चर आहे, म्हणजे जी वास्तुकला आहे व त्यांच्या आकृती, त्यांच्यातले शेप्स, डिझाईन्स वगैरे, त्याच्यावरती पडलेला प्रभाव। कुणाचा प्रभाव? तर अर्थातच भारतीय परंपरांचा, दॅट इज फिलॉसॉफीचा। त्याच्याबद्दल आपल्याला या प्रश्नामध्ये डिस्क्राइब करायचंय अगदी ब्रीफ मध्ये। तर आता जर आपण म्हणजे हे डिस्कस केलं की या उत्तरात आपल्याला कुठले कुठले मुद्दे मांडायचे, ते जर आपण आधी डिस्कस केलं तर त्यामध्ये आपल्याला उल्लेख केला पाहिजे भारतीय तत्वज्ञाने व त्यांच्या महत्त्वाकांक्षा। म्हणजे काय? भारतीय फिलॉसॉफी ज्या आहेत वेगवेगळ्या धर्मात, बुद्ध धर्म असो, जैन धर्म असो, ब्राह्मनिझम असो, त्यातली जी तत्वज्ञाने आहेत त्यांच्या महत्त्वाकांक्षा म्हणजे त्यांचे अँबिशन्स काय होते, त्यांचे हेतू काय होते, त्याच्या मागचा हेतू काय होता, बिलीफ्स काय होते, जे आपल्याला आर्किटेक्चर किंवा वास्तुकलेत रिफ्लेक्ट होताना दिसतात। त्यानंतर आपल्याला काही उदाहरणांसह किंवा एक्झाम्पल्स सकट ते स्पष्ट करणं गरजेचं आहे। जसं की आपण अशोका स्तंभांचं एक्झाम्पल देऊ शकतो, त्यानंतर आपण खजुराहो टेम्पलचं एक्झाम्पल देऊ शकतो। सो जे एक्झाम्पल्स तुम्हाला त्या पॉइंट ऑफ टाइम मध्ये क्लिक होतात ते तुम्ही इलॅबोरेट करून त्याच्यावरून कुठले पॉइंट्स रिफ्लेक्ट होतात किंवा कुठली तत्वज्ञाने रिफ्लेक्ट होतात ते थोडक्यात तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता। त्यानंतर तुम्हाला वास्तुकलेचे वर्णन देऊन म्हणजे इंडियन मॉन्युमेंट्सच्या आर्किटेक्चरचा थोडा रेफरन्स देऊन त्याची तत्वज्ञाने किंवा त्याच्यातून काय दर्शवलं जातं हे पण थोडक्यात लिहिणं गरजेचं आहे। सो जर आपण इंट्रोडक्शनचा विचार केला, ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही इंट्रोडक्शन कशी लिहायला उत्तरासाठी, आता यात भारतीय स्मारकांबद्दल बोलला आहे, सो तुम्ही सुरुवात कशी करू शकता? भारतीय तत्वज्ञाने म्हणजेच भारतीय फिलॉसॉफी वेगवेगळ्या धर्मातली भारतीय स्मारकांना आकारण्यात व दर्शवण्यात प्रतिष्ठेचा व मूल्यांचा वाटा पत्करतात। तर आपण या इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलं, एक दोन ओळीतच आपण काय लिहिलं, आपण क्रक्स, दॅट इज आपण कोर लिहिला उत्तराचा, म्हणजे जे आपल्याला प्रश्नामधून अपेक्षित आहे। तर बघा, भारतीय तत्वज्ञाने म्हणजे इंडियन फिलॉसॉफीज भारतीय स्मारकांना आकारण्यात व दर्शवण्यात, आकारण्यात म्हणजे त्यांचं आर्किटेक्चरल फॉर्मॅट, ओके, त्यांच्या बांधकामात जे आकारलेला आहे ते दर्शवते व त्यातून आपल्याला भारतीय प्रतिष्ठेचा व मूल्यांचा वाटा त्यात पत्करला जातो। ह्याचा अर्थ काय झाला? जे भारतीय प्रतिष्ठा आहेत म्हणजे जे आपले इंडियन मॉन्युमेंट्स आहेत ती आपली प्राइड आहेत, ओके, ते भारताची प्रतिष्ठा दर्शवतात। त्यासोबत मूल्यांचा, दॅट इज व्हॅल्यूज, आपले बिलीफ्स काय काय आहेत, आपल्या व्हॅल्यूज काय काय आहेत, आपले टीचिंग्स काय काय आहेत, हे सुद्धा त्यातून आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतं। सो अशा प्रकारे तुम्ही आन्सर इंट्रोड्यूस करू शकता। त्यानंतर मेन बॉडी मध्ये काय काय अपेक्षित आहे, मेन उत्तरात काय काय पॉइंट्स अपेक्षित आहेत, सो त्यात उदाहरणं आणि रेफरन्सेस तुम्हाला देऊन त्याचं स्पष्टीकरण करायचंय। तर पहिलं म्हणजे काय? अशोक स्तंभ। अशोक स्तंभातून काय काय दर्शवलं जातं? जे स्तूप असतात, बुद्धिझमचे जे स्तूप होते ते त्रिरत्न ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, किंवा तीन दागिने, बुद्धिझमचे तीन दागिने, त्याबद्दल त्याचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता। इवन सारनाथ मधला जो अशोका स्तंभ जो कन्स्ट्रक्ट केला गेला होता
तो आपल्याला काय दर्शवतो? धर्मचक्र परिवर्तन. सो अशोक स्तंभ धर्मचक्र परिवर्तन दर्शवतात, हे तुम्ही या ठिकाणी पहिला पॉइंट लिहू शकता. त्यानंतर जैन मंदिराचा जर विचार केला तर जैन मंदिरावरती आपल्याला भरपूर देवी देवतांचे ज्या आकृती आहेत त्या कोरलेल्या दिसतात. ठीक आहे. सो त्यातून आपल्याला धार्मिक संकल्पना दिसून येते. कोणत्या देवी देवतांची पूजा केली जायची, त्यांची आराधना केली जायची, त्यांच्यावर विश्वास ठेवला जायचा, ह्याची आपल्याला आयडिया भेटते. त्यानंतर खजुराहो मंदिर मध्ये आपल्याला पंचभूतेश्वरा, पंच किंवा काय पुस्तकात तुम्हाला पंच दिसेल, पंचभूतेश्वरा याचा रेफरन्स बघायला भेटतो. म्हणजे काय? म्हणजे पंचभूतेश्वरा म्हणजे काय? अग्नी, वायू, आकाश, पाणी. सो ह्याचा रेफरन्स म्हणून त्याच्या आर्किटेक्चर किंवा त्याच्या वास्तुकलेमध्ये तसा रेफरन्स दिलेला आहे किंवा त्याला प्रायोरिटी दिलेली आहे. जे जे घटक तुम्हाला त्याच्या आर्किटेक्चरमध्ये म्हणजेच वास्तुकलेमध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर गुप्ता कालखंड एवढा महत्वाचा का आहे? कारण गुप्ता कालखंडामध्ये नगर शैली, द्रविड शैली आणि वेसरा शैली यांचं इव्होल्युशन झालं, बरोबर, ह्या एमर्ज झाल्या. सो त्या वास्तुकलेबद्दल तुम्ही तिथे उल्लेख देऊ शकता. त्यासोबत तुम्हाला अजून एक पॉइंट इन्क्लूड करणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे, ते म्हणजे रॉक कट आर्किटेक्चर, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो? रॉक कट आर्किटेक्चरला तक्षित शिला वास्तुकला. तक्षित शिला वास्तुकला म्हणजेच रॉक कट आर्किटेक्चर, ज्याच्यावरून पुन्हा आपल्याला त्या धर्माचा किंवा त्या धर्मामध्ये असलेल्या बिलीफ्सचा, त्यातून येणाऱ्या प्रीचिंग्सचा म्हणजे टीचिंग्सचा, त्यातून काय काय दर्शवलं जातं किंवा त्याची शिकवण काय काय आहे याची सुद्धा आपल्याला आयडिया भेटते. सो अशा प्रकारे प्रत्येक पॉइंट उदाहरण देऊन, एक्झाम्पल्स देऊन तुम्ही त्याला एलॅबोरेट करून त्यातून काय शिकवण भेटते किंवा त्यातून काय रिफ्लेक्ट होतं हे थोडक्यात सांगून तुम्ही हे आन्सर प्रिसाइजली कन्क्लूड करू शकता. धन्यवाद.